हाय मित्रांनो, आज आम्ही वापी किया शोरूमला निघालेले आहेत. राजेश मासमारे यांना गाडी बघण्यासाठी. आता कोणची तो बुकिंग करतो ते बघू आता. बस ना. तर मित्रांनो, आम्ही आता थोड्या वेळाने पोहोचणार आहे किया शोरूमला आणि दाखवतो तुम्हाला कोणती त्याला गाडी चॉईस करायचा आहे, कलर कुठला. तो आता चाललोय किया शोरूमला. तिथं आपण विजिट देऊ. आपण गाडीची डिटेल काय असेल ते आपण त्या ठिकाणी विचारू, नाही तर मग आपण एखाद्या दुसऱ्या शोरूमला पाहू. असं आज आम्ही एक नुसती प्रत्येक शोरूमला विजिट देणार आहे, कुठली गाडी आपल्याला कुठली योग्य वाटेल. तर मित्रांनो, आम्ही आलेला आहे राजेश मासमारे यांना किया सेल्टॉस बुकिंग करायचे आहे. तर हे बघा, कियाच्या शोरूमला आम्ही आलेला आहे आणि कियाचं शोरूम हे बघा या ठिकाणी आहे. तर राजेश दादाचा कलर 24 आहे. हा कलर 24 केलेला आहे त्यांनी. तर त्यांची पण अपेक्षा आहे लवकरच बुकिंग करणार आहे. तर बघू कधी येते ते. आणि त्यांनी शोरूमला भाव काढायला आणलेला आहे आणि शोरूमचा भाव काढून झालेला आहे. दादा, दोन शब्द बोला जरा. बोलू पाहू. आता आलेला आहे तिथल्या शोरूममध्ये. आम्ही आतमध्ये जाऊ, काय असेल ते लवकर तुम्हाला कळवू. तर नक्कीच. आणि कलर दादाचा 24 तर हा चॉकलेटी आहे. तुम्हाला पण कमेंट करून सांगा जरा, तुम्हाला पण आवडायला पाहिजे ना. राजेश दादाची पण इच्छा आहे. जशी वेशू दादाने घेतली 1 महिन्यामध्ये, तसे राजेश दादांची पण येणार 3-4 महिन्यामध्ये. कधीची आता बुकिंग केली म्हणून राजेश दादा लवकरच येणार ना आपली गाडी. घर आणि दोन्ही. तर मित्र, मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे वाफी या ठिकाणी राजेश मासमारे यांची गाडी बुकिंग करण्यासाठी. तर बघू, किया शोरूमला आलेला आहे त्यांचा पण कलर तुम्हाला दाखवतो लवकरच. आणि या बघा, या ठिकाणी गाड्या भरपूर आहेत. आणि या ठिकाणी हे बघा, राजेश दादा मासमारे यांना हा कलर पसंत आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला लवकरच त्यांची पण गाडी पाहायला भेटणार आहे. तर राजेश मासमारे दादा 2 शब्द बोलणार आहे. राजेश दादा, आपल्याला लवकरच आपली गाडी येणार आहे ना? लवकरच पाहू. आपण आता इथं आतमध्ये जाऊ, काय होतंय काय नाही त्यानुसार. आपण सध्या विजिट दिली या शोरूमला. तर त्यांचे घराचं पण काम चालू आहे, घर पण होणार आणि गाडी पण येणार असं गोष्टी एकदमच आपण होणार. करू. तर नक्कीच येत राहू दे. हे बघा, शोरूम तर इथेच आहे वाफीला. आणि चला, वेसू दादांनी पण घेतली वाईट, तसे राजेश मासमारे पण दादा घेतो लवकरच. आणि हे बघा, हे पण 2 जण निघालेलं आहे त्याच्यासाठी. तर मित्रांनो, राजेश दादाची पण गाडी मस्त वाटत आहे. कलर तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून सांगा नक्कीच. तर राजेश दादा, गाडी छान वाटत आहे ना? छान आहे. पाहू आपण आता, प्रयत्न करू त्या पद्धतीने. तर कलर मस्त वाटत आहे, मला पण आवडला आहे.